नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी योगेश बोबडे OLS बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेविषयी आपण मागील काही व्हिडिओपासून त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत. या परीक्षेविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी परीक्षा आहे ही ज्या दोन पेपरमध्ये घेतली जाते म्हणजेच पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, इयत्ता पहिली ते पाचवी साठी पेपर फर्स्ट आणि 6वी ते 8वी साठी पेपर सेकंड, त्यापैकी पेपर फर्स्ट म्हणजे प्राथमिक स्तर जो आहे त्या पेपरचा त्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. त्यामध्ये जे काही विषय आहेत ते विषय आणि सोबतच त्या विषयामधील काही उपघटक असेल तर त्यावर देखील आपण पूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे पेपर फर्स्ट जर तुम्ही देणार आहात यावेळी तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला एक आयडिया येईल. मग सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की वेटेज कसं आहे. तर 30-30 गुणांसाठी वेटेज आहे मित्रांनो. आपल्याला जे 5 विषय आहे त्यापैकी पहिला विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, याचे आपल्याला 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. यानंतर भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजेच मराठी आणि इंग्रजी यांचे आपल्याला प्रत्येकी 30-30 प्रश्न असतात 30-30 गुणांसाठी. पुढे आपण बघतोय तर गणित याचे आपल्याला 30 प्रश्न 30 गुणांसाठी आणि शेवटी परिसर अभ्यास 30 प्रश्न 30 गुणांसाठी. यापैकी प्रत्येक विषय हा आपल्याला अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. कुठलाही विषय इथे आपल्याला ऐच्छिक नाही. ऐच्छिक आहे भाषामध्ये, परंतु जे मॅक्झिमम कॅन्डिडेट आहे, जास्त जे उमेदवार आहेत ते जे विषय निवडतात म्हणजेच मराठी आणि इंग्रजी या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. इतर विषयाची जर तुमची डिमांड असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्यानुसार देखील आमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल. मग सर्वप्रथम आपण समजून घेऊया यातील प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या घटकावरती नेमकं प्रश्न विचारले जातात, जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती कशा प्रकारची सांगितली जाते. मग आता पहिलं तर मित्रांनो, हा जो पेपर 1 आहे हा इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाचा शिक्षक होऊ बघणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी असतो. त्यामुळे मित्रांनो या पेपरची जी काही डिफिकल्टी लेवल आहे आपल्याला असं समजता येईल की या पेपरची डिफिकल्टी लेवल ही 10वी पर्यंत आहे. जो काही आपला पाठ्यक्रम असतो शालेय पाठ्यक्रम, त्यामध्ये 10वी पर्यंतचे जी पाठ्यक्रम पुस्तक असतील त्यामध्ये जो प्रचलित अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित तितक्या डिफिकल्टी लेवलची प्रश्न आपल्याला या प्रत्येक विषयामध्ये दिसून येतात. त्याला थोडंसं आपण आता विश्लेषण करूया त्याचं. पहिले आपण बघतोय भाषा 1 मराठीसाठी. समजा मग मराठीमध्ये आपल्याला मुद्दा काय आहे पहिला, तर इयत्ता पहिली ते पाचवी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आपल्याला या विषयामध्ये विचारला जाईल. मग काय असतं मित्रांनो, मुख्यत्वे सांगायचं झालं तर कविता असते आपल्याला एक, त्यावरती आपल्याला 4 प्रश्न आणि एक उतारा असतो त्या उतार्यावरती 4 प्रश्न, असे आपल्याला 8 प्रश्न हे कविता आणि उतारा यावरती मिळून राहतात. पुढे आपल्याला जनरल व्याकरण आहे, त्यामध्ये आपले नामाचे प्रकार असतील, नाम असतील, शब्दाच्या जाती असतील किंवा काळ असेल, वाक्याचे प्रकार असेल, प्रयोग असेल, संधी असेल, हे जे जनरल व्याकरण आहे आपलं मराठीमध्ये, या सर्व व्याकरणावर आधारित आपल्याला बरेचसे प्रश्न असतात. यामध्ये वेगळे पण काय आहे इतर परीक्षेपेक्षा, तर यामध्ये आपल्याला साहित्य, साहित्यिक, यानंतर वेगवेगळे पुरस्कार, त्यानंतर मराठी संमेलन आणि सोबतच पत्रलेखनाचे जे काही नियम आहेत किंवा पत्रलेखनाचे जे काही प्रकार आहेत त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे या परीक्षेचं वेगळेपण आहे इतर परीक्षेपेक्षा. सोबतच शब्दसिद्धी आणि शब्दसंग्रह या घटकावर देखील बरेचसे प्रश्न आपल्याला दिसून येतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, बरेचसे प्रश्न यावरती आपल्याला असतात. असा एकंदरीत आपल्याला मराठी या विषयाचा अभ्यास करायचा आहे पेपर फर्स्ट साठी. आता बघूया मित्रांनो, भाषा 2 म्हणजेच इंग्रजी या विषयावरती कशा प्रकारचे प्रश्न असतात. तर इयत्ता पहिली ते पाचवी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमावरती आधारित प्रश्न असतात. आपण असं म्हणता येईल की 10वी पर्यंत जो काही पाठ्यक्रम आहे त्याचा आपल्याला अभ्यास करणं इथं गरजेचं आहे इंग्रजी विषयासाठी तसेच इतर विषयांसाठी. यामध्ये आपल्याला एक उतारा असतो, एक पॅसेज असतो, ज्यावरती आपल्याला 5 प्रश्न हे ठरलेले असतात. एक उतारा, त्यावरती 5 प्रश्न. बाकी प्रश्न आपल्याला हे इतर ग्रामर वरती असतात, ज्यामध्ये मग पार्ट ऑफ स्पीच असू द्या किंवा व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, टेन्स असतील किंवा इतर ग्रामर असेल, आर्टिकल असतील, या सर्व ग्रामर वरती आपल्याला प्रश्न असतात. सोबतच आपल्याला व्होकॅब्युलरीवर देखील बरेचसे प्रश्न यामध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे जनरली आपला 30 मार्कांमध्ये इंग्रजीचा अभ्यासक्रम ठरलेला आहे. पुढे आपला विषय आहे मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. ह्या विषयावरती आपल्याला जे 30 प्रश्न विचारले जातात ते नेमकं कोणत्या घटकावरती असतात, तर शैक्षणिक मानसशास्त्र.
6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भित जे काही प्रश्न असतील, जे काही संकल्पना असतील त्यावर आधारित प्रश्न असतात. सोबतच विशेष गरजा असणारी जी बालकं असतात त्यांच्या समस्या निराकरण यावर आधारित प्रश्न असतील. शालेय आंतरक्रियावरती आपल्याला प्रश्न असतात. उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्य, तुम्हाला व्हायचंय ना उत्तम शिक्षक, मग यांची गुणवैशिष्ट्ये काय असतील या संदर्भातचे आपल्याला प्रश्न असतात. या संदर्भात आपल्याला काही निर्णय क्षमतावर आधारित आपण उपयोगात्मक जी म्हणतो ती प्रश्न असतात. निर्णय सांगावा लागतो आपल्याला योग्य आपण काय घेणार. अध्यापन पद्धती आहे, मूल्यमापन पद्धती आहे, यावर आधारित देखील आपल्याला प्रश्न या घटकावरती असतात. असं एकंदरीत 30 मार्कासाठी आपल्याला मानसशास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती आपल्याला अभ्यासक्रम आहे. पुढे आपला मित्रांनो सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजेच गणित. गणित या विषयाचे जे 30 प्रश्न आहे हे नेमकं कोणत्या घटकावर आधारित असतात, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक असतात. तर बघा, व्याप्ती आहे याची इयत्ता 1ली ते 5वीचा प्रचलित जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार याची व्याप्ती ठरलेली आहे. यामध्ये मूलभूत संबोध, मूलभूत संकल्पना ज्या आहेत गणितामधील म्हणजेच मूलभूत क्रिया म्हणता येईल आपल्याला, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्यानंतर मित्रांनो तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. परंतु जर इन शॉर्ट मध्ये मला सांगायचं झालं तर जे व्यावहारिक गणित या ठिकाणी येईल मित्रांनो, सुरुवातीचं जे बेसिक अंकगणित आहे ज्यामध्ये संख्या ज्ञान झालं, स्थानिक दर्शनी किंमत असेल, कसोट्या असतील, अपूर्णांक असेल, पदावली असेल, यानंतर पुढे मसावी लसावी असेल, सरासरी असेल, या प्रत्येक घटकावरती आपल्याला एक एक प्रश्न दिसून येतो. पुढे गेलं तर आपल्याला शेकडेवारी या सेक्शन मधला प्रश्न असेल, गुणोत्तर प्रमाण आहे, वेगवेळ अंतर आहे, कामकाळ घटकावरती प्रश्न आहे. बघा, म्हटलेलं आहे गणित, मात्र आपल्याला बुद्धिमत्ताचे पण प्रश्न असतात, म्हणून तर मी खाली इथं बुद्धिमत्ता ऍड केलं. भूमिती आणि सांख्यिकी या घटकावरती प्रश्न असतात. आलेखावर आपल्याला प्रश्न येतो. भूमितीमध्ये आकृतीची जी वैशिष्ट्य असतील यावरती आपल्याला प्रश्न येतो, ना की त्याचं क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ. वैशिष्ट्यावरती बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न असतात. बरेचसे प्रमेयावरती आपल्याला प्रश्न असतात. बुद्धिमत्ता लिहिलं सर तुम्ही, काय बुद्धिमत्तामध्ये आम्ही केलं पाहिजे, तर जो अभ्यास आपण करतोय मित्रांनो पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा, त्यामधून आपल्याला असं दिसून येतं की बुद्धिमत्तामध्ये घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, सोबतच त्यानंतर घन आणि ठोकळा जो घटक असतो की याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल, याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही, किंवा अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे तर तो घटक आपल्याला बुद्धिमत्तामध्ये विचारला जातो. म्हणजे बुद्धिमत्ता विषयामध्ये नाही पण गणितामध्ये 2-3 प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता घटकावरती आहे. पुढे आपला विषय मित्रांनो परिसर अभ्यास. या परिसर अभ्यास या विषयामध्ये 30 प्रश्न जे आपल्याला विचारले जातात ते कसे कसे असतात, कोणत्या घटकावरती असतात, तर याची जी व्याप्ती आहे ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरती आधारित आहे. यामध्ये मुख्यत्वे आपल्याला इतिहास आहे, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील ज्या मूलभूत संकल्पना आहे आणि या विषयाचे अध्यापन शास्त्रीय जे काही ज्ञान असणार आहे या घटकावर आधारित आपल्याला 30 प्रश्न यामध्ये दिसून येतात. पण आता प्रश्न असा आहे की सर याची जी डिफिकल्टी लेवल आहे ही डिफिकल्टी लेवल कितीपर्यंत आहे, तर निश्चितपणे पेपर सेकंड पेक्षा पेपर फर्स्ट जी डिफिकल्टी लेवल आहे, काठिण्य पातळी आहे ही कमी असते. आणि जे काही आपले शालेय पाठ्यपुस्तक आहे 10वी पर्यंतची शालेय पाठ्यपुस्तके जर आपण हाताळली, सोबतच नवोदय स्कॉलरशिपची पुस्तके असतील ही जर आपण हाताळली, तर या परीक्षेचा आपला चांगला अभ्यास होतो. कुठल्या विषयासाठी नेमकं कोणती पुस्तके वापरायला हवी या संदर्भात देखील मित्रांनो आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ. या संदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील, सर एका विषयाचं डिटेल्ड ॲनालिसिस असू द्या, तर बिलकुल घेऊन येऊ. गरज आहे ती तुमच्या प्रतिसादाची. तर मित्रांनो अभ्यासक्रमाबद्दल तर आपल्याला आयडिया क्लिअर झाली, पण प्रश्न तुमचे 2च यानंतर असतील. पहिले तर याची तयारी सर तुम्ही आमच्याकडून करून घ्याल का, तुम्ही एखादी बॅच वगैरे घ्याल का आमची, तर बिलकुल घेऊ मित्रांनो, त्यासाठीच तर आहोत ना. तर टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा याची बॅच आपण लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच इग्नाइट अकॅडमीवर सुरू करत आहोत. कोण कोण शिक्षक असतील मित्रांनो तुम्हाला यासाठी, तर मराठी व मानसशास्त्र हा विषय विजय शेळके सर घेतील आपला, इंग्रजी हा विषय बाळासाहेब बोडके सर, परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र हा विषय अमोल गाडेकर सर घेतील, गणित हा विषय मी स्वतः घेईल, विज्ञान हा विषय राजेश जाधव सर घेईल, बापू गायकवाड हे आपल्याला मेंटोरिंगचं काम करतील, त्यासोबतच आपल्यासोबत ज्ञानदेव वराडे सर देखील असतील जे गणित भूमितीमधले आपल्याला काही घटक घेतील. या बॅचमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची आपली पूर्ण तयारी होईल, अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत.
पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेला अनुसरून एक्स्ट्रा सराव देखील तुमचा या बॅचमध्ये घेण्यात येईल। या बॅचमध्ये तुम्हाला रोज 4 तास लाईव्ह लेक्चर असतील, त्यापाठ सराव प्रश्नसंच असेल, जे रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर असेल ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येईल, पीडीएफ स्वरूपात नोट्स असतील, डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, भरपूर काही तुम्हाला मिळेल। कुठे मिळणार तर इग्नाइट अकॅडमी ॲपवर। तर आज आता ताबडतोब तुम्हाला काय करायचंय, इग्नाइट अकॅडमी हे ॲप प्ले स्टोर वरती डाउनलोड करायचंय। त्यामधून शिक्षक भरती या कॅटेगरीमधून तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल। डिटेल्स वाचून घ्या। जर तुम्ही ओके असाल त्या संदर्भात तर लगेच परचेस करायला काही हरकत नाही। जर तुम्हाला काही डाऊट्स असतील त्या कोर्स संदर्भात किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर हा नंबर आहे 88 88 99 61 16, या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट्स विचारू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा। टीईटीची तयारी ज्यांना करायची आहे म्हणजेच आपले डीएड बीएडचे सर्व शिक्षक मित्र यांना हा व्हिडिओ शेअर करा। सोबतच तुम्हाला या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, आम्ही त्याच्यावर काम करू। आणि अशाच प्रकारे पेपर सेकंड, पेपर 2चा अभ्यासक्रम कसा असतो ते बघायचं असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ आपला त्याचाच असेल। धन्यवाद।